नमस्कार मित्रांनो, 31 डिसेंबरला मी आणि माझ्या फॅमिलीसोबत मी निघाली आहे अक्कलकोटला. तर माझ्यासोबत कोण कोण आहे? ही आहे परी आणि ही आहे श्राव्या. तर मी मग सगळ्यांना ओळख करून देते. ही आहे मेघाली, म्हणजे माझ्या जावेची आई आहे. आणि ही बघा इकडे मेघाली आहे, या मेघालीची आई आहे ही. आणि मी सांगते का आई आणि मी पहिल्यांदाच भेटले, आई हाय करते. त्याने इथे पूनम आहे माझी जाऊ, ईद किरण माझी मैत्रीण, आणि आम्ही सगळेजण असे मिळून निघालो आहोत. चला तर मग तुम्हाला दाखवते. आणि राजूभाई आम्हाला सोडायला आले होते. चला निघूया. चला आम्ही निघालोय, बसलो आता ट्रेनमध्ये. आणि इकडे सगळं किरण, आमच्या किरणच्यामुळे आम्हाला समजलं कुठे कुठे जायचं, नाही तर आम्ही कुठे दुसरीकडेच गेलो असतो. तर दोघी तिकडे बसल्यात आणि बाकीच्या अजून दोघी तिकडे आहेत, त्या आमच्याकडे घेऊन शिफ्ट करू आम्ही. आणि आता निघालो आम्ही अक्कलकोटला. फायनली आम्हाला सीट पण भेटली आणि बसायला जागा पण भेटली. सगळे बोलतो तुम्हाला बसायला जागा भेटणार नाही, पण स्वामींची इच्छा असते ना, स्वामी घेऊन जातात बरोबर. तर आम्ही आता निघालो आहोत. तर इकडे आमच्याकडे PC आहे किरण आम्हाला बरोबर सीट करते. इथे थोडं सीटचं आम्ही ॲडजस्ट करतो, कारण आमच्या सीट इकडे आहे आणि आमच्या दोन छोट्या मुली आणि आईची सीट इकडे आहे. तर किरण सगळ्या सीट व्यवस्थित मॅनेज करते. TC किरण. तर चला आम्ही निघालो अक्कलकोटला आणि मस्त वाटतंय जरा ट्रेनमध्ये बसलो. पहिल्यांदाच मी ट्रेनचं चालते. हॅलो. कोणतं स्टेशन आलं आपण? लोणावळा. जातं का लोणावळ्याला? जायचं का? चला लोणावळ्याला जाऊ आपण. चला लोणावळ्याला जाऊ. तर ट्रेनमधनं आम्ही हे घेतलेलं आहे आणि भोलेनाथ पण घेतलेलं आहे. क्यूट असे दिसत आहेत आणि पोरांची मस्ती चालूच आहे. इकडे बघा काय घेतले परी बाबू, काय आहे ते दाखव. तिने काय घेतलंय? अय्या छान. एक कोणाला देणार आहे? तिचा आहे. अच्छा, दोघे मिळून घेते. आणि मी हा घेत आहे जियाला, एक कार्तिकला. इथं आईने मशरी शोधायला घेतले, भेटली. फायनली मशरी भेटली. आता मशरी घासणार. कोण कोण घासणार आहे मशरी? परी मशरी घासणार आहे का? नाही, मशरी घासायची नाही का, चांगली असते. नाही तर भैया लोकांनी एक केले, चिक्कू काय काय खायला आणतात. काय आणले घरी? आणि चिक्क्या घेतली चिक्की. मी मस्त घेतलेली, पण मी छान घेतलेली. आता मी पण घासणार आहे मशरी सोबत. सगळं तुम्ही अख्खा ट्रेन विकत घ्या, एक भैयाला सोडत नाहीत. चिक्क्या घ्या, सगळं चालूच आहे. सगळे झोपले. खोलले असते झटकेवाली ट्रेन. आपण काय घासायचं माहिती परी? कोलगेट काय? हा, नमकवाला. लपून घासा, तिथे लपून उडून जाईल. हा, हे आमचा आगरी लोकांचा रिवाज आहे. आता आमचं जेवायचा टाइम झालाय. जेवणासाठी एक कोथिंबीर वडी, चण्याची डाळ, पनीरची भुर्जी आहे, बटाट्याची भाजी आहे, पनीर आणि वटाणा आहे. स्पेशल जेवण आहे. असं जेवण भेटणार पण नाही आपल्याला. तर इकडे भाकरी मोडाचं काम चालू आहे. तर स्पेशल जेवण आहे आमचं. असं मला तर वाटतं ट्रेनमध्ये कोणाकडे जेवण नसेल असा आपल्यासारखा. आम्ही तर जेवून घेतो मस्त. आईने मस्त आमची सोय केली, टाटा बिटा आणले. तर मित्रांनो, ट्रेनमधलं पहिलेच ट्रेनमध्ये जेवायला बसले आणि मस्त की आता जेवण पुन्हा केस उडत आहे. खूप हवा आहे, कारण खिडकीच्या बाजूलाच बसल्यामुळे हवा खूप येते. आणि तिथे सगळ्यांनी जेवायला बसल्या, त्या तिथे जणी मी इथे बसलेली आहे. इकडे आई बसलेली आहे. तर चला जेवून घेऊया. बघा काय झालेलं आहे. तर आता मस्त हवेमध्ये जेवून घेतलंय. आता जेवणाच्या नंतरची सोय दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा आईने आणलेल्या आहेत. थँक्यू आई. आता आम्ही खाऊन घेतो मस्त की तेच खायचं काम करतोय आल्यापासून.
सोय झालेली आहे. आता ट्रेनमध्ये फक्त कुर्ती पेटवायची बाकी राहिलेली आहे. आणि केसांना पूर्ण असं स्ट्रेटनिंगमध्ये अशी वरती 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 गेली किंवा स्ट्रेटनिंग केली केसाची मस्त एकदम. हवेली पूर्ण वाट लावून ठेवली. अवतारा बघा कशी झाली. फायनली अक्कलकोट स्टेशनवरती पोहोचलोय आणि आता इथून गाडी करून जायचं आहे पुढे. तर बघू कसं जायचं काय तुम्हाला दाखवते. सगळेच उतरलेत अक्कलकोटलाच. तर हा आहे अक्कलकोट स्टेशन जे आम्ही सोडलाय आणि आता आम्ही निघालो सगळेजण आणि आळे भेटले. सो चला निघूया आपण. आता पहिला आम्ही हॉटेलला जाऊ, फ्रेश होऊ, पूर्ण चेहरा पूर्ण अवतार बिघडलेला फ्रेश होऊन मग मंदिरात जाऊ. छान असं रूम आम्ही केलं आहे सगळ्यांसाठी बुक आणि आता निघालो आम्ही. चला बाय. मी जरा आराम करते, जा तुम्ही. बाय. तर आता आम्ही चाललोय मंदिरात आणि मेन म्हणजे आपलं स्वामी समर्थांचा प्रसाद असा लांब घ्यायचा आहे, कारण सकाळी आम्हाला उद्या नाही भेटणार महाप्रसाद. तर आता तिकडेच चाललोय. बघू आता दाखवू तुम्हाला. या मनाने आम्ही चालत चालत आलो. चला आता आपण जाऊया मठाच्या इथेच आणि मग तुम्हाला दाखवते मी. मित्रांनो खूप छान असं हॉटेल आम्ही मध्ये आलोय आणि ग्रँड वृंदावन या हॉटेलचं नाव आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. बघा किती ग्रँड आहे आणि आतमध्ये सोयी पण खूप चांगल्या आहेत. चला तर आपण निघूया. तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि मंदिरात जाण्यासाठी आम्ही स्पेशल गाडी मागवलेली आहे. स्पेशल गाडी आली आमच्यासाठी. हाय कर रे, हाय तरी कर. हा काय नाव काय तुझं? नाम काय आहे? समर्थ. समर्थ. अरे वा, श्री स्वामी समर्थ. तर अशी मस्त छान रिक्षा आहे, अशी आम्ही बुक केले. चला आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि आमची गँग सगळी येते. चला लवकर चला. हां, मंदिरात दर्शन घ्यायला, पण आपल्याला दर्शन जर नाही भेटला तर आम्ही भोजन नक्की करून घेऊ. दर्शन नाही भेटलं तरी चला गर्दी. आणि मी बिना चप्पलची आलेली आहे तिकडनं स्वामींना भेटण्यासाठी. तर चप्पल गाड्या घातले त्याचं कारण असं आहे, कारण एक इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या आणि बघू स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण करू द्या, म्हणून त्यासाठी मी विदाऊट चप्पल घरातूनच चप्पल न घालता मी इथपर्यंत आले. स्वामी जे मी तुम्हाला मागितले ते पूर्ण करा. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जाम गर्दी आहे, पण मला असं वाटतं आम्हाला दर्शन भेटेलच. आता आतमध्ये काय दर्शन होणार नाही.
येतात आणि फोटोज काढतात. आणि आता इथे भोजनाची म्हणजे महाप्रसादाची लाईन आहे, तर इकडे आलो तर आम्ही महाप्रसाद करूनच जाऊ. तर कसं दर्शन झालं आपलं? छान झालं की नाही. आपण उद्या पण करूया, पण आम्ही आता अचानक आलो होतो की नाही. आम्ही फक्त भोजन करून जाणार होतो, म्हणजे महाप्रसाद घेऊन जाणार होतो, पण स्वामीने आम्हाला एकदम जवळून दर्शन दिलं आणि सगळे रडलेत, सगळे भाऊक झाले. तर आपण छोटे छोटे या मुलींना विचारूया, तर कसं वाटलं दर्शन घेऊन? अक्षरशः अंगावर काटा आला. मी तसा एक्सपिरियन्स सांगितला, माझा पहिला अनुभव होता. अंगावर काटा आला. आणि रडल्या आणि रडल्यात त्याचं फळ पण का भेटू दे. तुम्हाला कसं वाटलं दोघींना? अचानक आपल्याला अचानक एवढं छान दर्शन जवळून भेटत आहे ना. तर सगळेजण आम्ही अक्षरशः भावूक झालो होतो. मी पण रडत होती खरंच, कारण एक गोष्ट आहे ज्या गोष्टीसाठी मी इकडे आली आणि जी स्वामींना मी सांगितली त्यासाठी मी धागा बांधला आणि खूप छान वाटलं एकदम मला. आता आम्ही भोजनाचा आनंद घेतो. चला. दर्शन छान भेटलं, पण महाप्रसादाला एवढी लाईन आहे, याच्या पण पुढे लाईन आहे अजून. सगळं छान झालं, पण प्रसादाला लाईन किती आहे? 2 तास आपल्याला थांबायला लागेल. स्वामींनी सांगितलं थोडा आता दर्शन घेतलं ना, आता थांबा. तर हा आहे महाप्रसाद. शिरा आहे, हे आमटी आहे आणि भाजी, भात आणि चपाती. तर चला आता आम्ही मस्तपैकी महाप्रसाद करून, अजून आपले येत आहेत. आम्ही आता लगेच महाप्रसाद आनंद करून घेतो. तर हा नवीन आपला अन्नछत्र मंडळ चालणार आहे आणि इकडे बघा स्वामींची मूर्ती आहे. तर लवकरच होऊ दे, म्हणजे सगळ्यांची लवकरात लवकर सोय. श्री स्वामी समर्थ. तर ही रूम आम्ही मस्तपैकी बुक केलेली आहे. स्पेशल असा 2 बेड आहेत आणि वॉशरूम इथे, विंडो. परी कसा आहे रूम? एकदम मस्त. गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आज आपला वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2025 ची सुरुवात झालेली आहे. काल तुम्हाला मी दाखवलं का आम्ही आलो इकडे अक्कलकोटला 31 डिसेंबरला आणि कसं दर्शन झालं, एकदम झटपट आणि मस्त दर्शन झालं. पण आता सकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे दर्शनासाठी. अजून आज कुठे कुठे जाणार हे पण मी तुम्हाला दाखवणार ब्लॉगमध्ये. ब्लॉग पूर्ण बघा आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या नाही तर 1 जानेवारी 2025च्या हार्दिक शुभेच्छा. तर आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याच्या नंतरच चालू होतो. तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला मित्रांनो, आम्ही सगळेजण निघालोय. तर पहिले तर गुड मॉर्निंग. सगळे बघा मस्त तयारी करून निघाले आहेत आणि आम्ही एक मॅचिंग केलेली आहे सगळ्यांनी. पण अलग अलग कलर दिसतं काय आमचा आज ना. चला आता आपण जाऊया. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तरी द्या. चला दर्शन करूया आपण आता स्वामींचं आणि मग पुढे बघू कसं काय आता तुम्हाला दाखवत राहील.